आलेल्या सर्व आदरणीय रसिक श्रोत्यांचं महाराष्ट्र साहित्य परिषद जलालपूर शाखा पुणे आणि विश्वास ग्रुप तर्फे मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते। सूरविश्वासच्या वाढत्या पुष्पांमध्ये आपण सर्व साक्षीदार होतोय। आजचं पुष्प अनोखं आहे, अभिनव आहे, वेगळं आहे आणि तरी पण म्हणायला तर हे पर्वतासारखं मोठं पुष्प आहे असं मी म्हणेन। खरं तर 50 नंतर जी पण पुष्प झाली ती सगळी असं काहीतरी अनोखं वैविध्य घेऊन आली। आजच्या मैफिलीचे जे गुणी कलावंत आहेत तो गुणीचा आणि खरंच खूप मोठा आहे, तो म्हणजे केदार कुलकर्णी। एकदा जोरात त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया। पर्वतासारखं पुष्प म्हटलेच मुळात यासाठी की तो केदार आहे। तर केदारची ओळख खूप मोठी आहे, त्याच्यासाठी 31 मिनिट लागतील, पण आपण त्याला ऐकणार आहोत म्हणून सांगते। बघताय तुम्ही त्याला, अतिशय गुणी मुलगा आहे, सुरांवर, संगीतावर, लयीवर मनापासून प्रेम करणारा आहे। त्याला अगदीच लहानपणात, म्हणजे किती लहान, पोटात असताना गर्भावस्थेमध्ये त्याला एक जंतू संसर्ग झाला आणि एक इन्फेक्शन बसलं, ज्याच्याने त्याच्या मनावर आणि त्याच्या दृष्टीवर दोघही ठिकाणी परिणाम झाले। आणि हा सगळा झाल्यामुळे त्याला लहानपणापासून खूप सारी आव्हानं पेलायला लागली, पण सुदैवाने म्हणा किंवा कर्मधर्म संयोगाने म्हणा आई वडील नितांत प्रेम करणार होते, त्यामुळे ते भारतभर त्याला घेऊन फिरले। फारसा काही इलाज होऊ नाही शकला, अशी सगळी अवस्था असताना ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्याची ऍडमिशन त्यांनी केली आणि त्याच्यातली तेजस्विता दिसायला लागली। ज्ञानप्रबोधिनीमधून 10वी पास होणारा केदार हा पहिला विद्यार्थी। तरीही केदारला काहीतरी खुणावतंय असं त्याच्या आई बाबांना सारखं वाटत होतं, म्हणून तबल्याच्या रीतसर शिक्षणासाठी त्यांनी विलास पाटणकर यांचं शिष्यत्व पत्करलं। त्यांच्याकडे तबला वादनाचं शिक्षण सुरू केलं। 7 परीक्षा त्याने पास केल्या आणि त्याच्या लक्षात आलं विलासजींच्या की अतिशय सुंदर हा गातो देखील। आणि मग त्याची रवानगी गुरुकुलामध्ये जसे या गुरुकडून त्याकडे जातात तशी त्याची रवानगी आशिष रानडेंकडे झाली। तर रानडे सरांचा तो त्यानंतर एक 10 वर्ष सलग शिष्य आहे आणि गुरुकुल पद्धतीने त्यांच्याकडे शिक्षण घेतोय। फार वेगळं आणि कठीण आहे की आपल्याला लिहिताच येत नाही। आपण प्रत्येक छोटी एक वाक्य, आता मी पण मला विसरली तर काय करणार आहे, मी बघणार आहे खाली, तर कुठेतरी लिहिलेलं असतं, तर हे लिहिता येत नाही आणि व्यवस्थित कुठेच साठवता येत नाही, तर त्याच्या सगळ्या वह्या त्याच्या कानात आहेत, तिथेच तो साठवतो। एक काळ होता जेव्हा प्रत्येक गोष्ट, जी कविता, गाणं, सूर जे आत जायची त्याची वाट एकच होती आणि ती कान होती। आता तसं नाही, आपण डोळ्यांच्या वाटे सगळं आत घेतो, पण ही वाट तशीच ठेवून सगळे नोटेशन्स एकदाही न बघता सगळे पाठ करणाऱ्या केदारसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तर आपण आज त्याला ऐकणार आहोत आणि त्याला साथ संगत देण्यासाठी म्हणून आहेत अथर्व भागवत संवादिनीवर आहे। अथर्व एकदा येऊन गेला सूरविश्वासला। आता हे सगळे मला नकळत, सूरविश्वास हा जर मंच असेल तर त्याला जर खूप सारे खांब असतात, कुठल्याही मंडपाला पेलायला छोटे छोटे खांब रोवले जातात, हे सगळं मला ऑटोमॅटिक असं वाटतं की हे खांब आहेत सूरविश्वासचे। तर अथर्व पुणे विद्यापीठात संगणक अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये शिकतोय आणि संगीत शिक्षण त्याचं डॉक्टर आशिष रानडे यांच्याकडेच 8 वर्षांपासून चालू आहे। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तो तालीम घेतोय। अनेक सुंदर मैफिलीमध्ये वादन करायचं त्याला भाग्य लाभलं आहे। त्यामध्ये श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड, कला संगम महाराष्ट्र टाइम्स, बाबास थिएटर नाशिक, स्वरसाधना, पंडित शंकरराव वैरागकर, सूरविश्वास नाशिक, जलसा कॉन्सर्ट सिरीज फिचरिंग नेक्स्ट जनरेशन, गणपती मंदिर संगीत समारोह, नाशिक स्वर सवाना, स्वामीनारायण मठ नाशिक आणि कलाश्री संगीत गुरुकुल बैठक, अशा अनेक मैफिलींना साथ संगत केली।
इतकं छान वाटतं ना की ह्या मैफिलींमध्ये 3/4 मैफिली या नाशिकच्या होत्या आणि ह्या खऱ्या अर्थाने प्रथितयश मैफिली झालेल्या आहेत. कुठेतरी नाशिक आपलं सर्वार्थाने सर्वगुण संपन्न होतं, खूप मोठं होत चाललंय. एकदा नाशिकसाठी टाळ्या वाजवा. आणि तबल्यावर आहे रसिक कुलकर्णी. रसिकचा खरं तर आता ह्या तुम्हाला आल्याला म्हटलं की ताई इतकी गोड गुणी मुलं आहेत ना, त्यांच्याबरोबर बसण्यातच माझा परिचय आहे. तुम्ही काही बोलू नका, पण आलेल्या खरंच तुला तसं म्हणजे हा एक्झॅक्टली तो बऱ्याचदा आणि खरोखर त्याचं ते एक वाक्य खरंच छान असतं की इतक्या छान गुणी मुलांबरोबर बसलोय याच्यातच माझा परिचय आला. पण तो नितीन वारे सरांचा शिष्य आहे. रितसर शिक्षण विविध घराण्यांच्या गायकीसोबत त्याने घेतलंय. तो उपशास्त्रीय, शास्त्रीय, नाट्यसंगीत, भावसंगीत, लाईट म्युझिक, मराठी चित्रपट संगीत खूप मोठा परिचय आहे. मोठ्या मोठ्या महाराष्ट्र टाइम्सच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत तिथे गंगेवर जेव्हा मूर्छना वगैरे हे कार्यक्रम होतात त्या सगळ्यांचा गुरु म्हणून तो तिथे असतो. MA संगीत आहे तो. त्याचप्रमाणे बऱ्याच विदुषी लोकांना त्याने साथ संगत केली आहे. पण मला आज खरंच आनंदाने असं म्हणावं असं वाटतं की विदुषींना साथ संगत करताना जेव्हा तो केदारला साथ संगत करतो तेव्हा रसिक खऱ्या अर्थाने रसिक होतो. तर या मोठ्या पुष्पाचे साक्षीदार होण्याचं म्हणजे मी खरंच आलेल्या सगळ्यांना भाग्यवंत समजते की त्यांनी केदारला ऐकायला तुम्ही सर्व आलेला आहात. असंच आपलं नाशिक मोठं करूया आणि ह्या छोट्या छोट्या मुलांना पर्वतासारखं मोठं बनवूया. ऐकूया सूर्यविश्व स्वर तानाची सोनेरी रिंझिम. आशिष सरांना काहीतरी केदारविषयी आधी सांगायचं. सुप्रभात. फक्त 1-2 मिनिटं घेतो. केदार आपल्याजवळ गाणं आहेच. केदारचं गाणं ऐकण्यासाठी जे माइंडसेट आज वेगळं लागणार आहे त्या संदर्भात मला 2 मिनिटं बोलायचं होतं. जनरली जे गायक वादक आपण ऐकतो त्यांना सगळं सोपं असतं. जरा सांगायचं तर सगळं दिसत असतं, लिहायला वही असते, पाठांतराचं सगळं तंत्र असतं आणि बऱ्याच गोष्टी आपण ज्या नॉर्मल जे करतो ते. पण लहानपणापासून केदारला ज्या संकटातून तो बाहेर येऊन हे सगळं करतो आहे त्याच्यामध्ये मला एक ऐकणाऱ्यांसाठी विशेष सांगायचं वाटतं की जनरल माणसाचं गाणं आपण ऐकताना मन आणि बुद्धी या दोन्हीचा वापर करतो. इथे फक्त मनापासून ऐका एवढं सांगेन. बुद्धी जास्त शक्यतो वापरू नये, कारण ते बुद्धीकडे गेलं की मग आपल्या अपेक्षा वेगळ्या तयार होतात. त्यामुळे अनेक संकटातून आणि मी म्हणलं तसं की आजपर्यंत एकही गोष्ट त्याने लिहून काढलेली नाही, सगळं डोक्यात आहे. आणि नॉर्मल आपल्या सगळ्यांपेक्षा 5 पट त्याची एकाग्रता बुद्धी म्हणू आपण त्याला, किंवा पाठांतराची क्षमता किंवा लक्षात ठेवण्याची क्षमता जबरदस्त आहे. आणि कारण हे सगळे राग किंवा हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं केवळ अशक्य आहे. एक गोष्ट अशक्य लक्षात ठेवणं, ती त्यांनी सगळी लक्षात ठेवली आणि तो स्वतःची निर्मिती आता करतो आहे. त्यामुळे आपण ऐकताना जरूर त्या भावनेने ऐकाल अशी अपेक्षा करतो. आणि ऐकूयात राग बैरागी. ती पारंपरिक बंदिश आहे, विलंबित एकतालातली. राग बैरागी सकाळचाच आहे आणि विलंबित एकतालातली बंदिश ऐकूया.
के गाया सा के ना अकेला होना के गाया सा के पानी साए सारे बापा ने पा माने पाने सारे पानी बापा मारे बाबा ने सा ओला के बना सकते पिया के करम से रौना हे पिया पिया के पिया के करम से पिया के करम से पिया के गाना पिया के नमो से रोना जान बड़े बाबोई पिया के पिया के पिया के बाबा पिया के करमों से रौना पिया के करमों से रौना चाहिए वो से रौना चाहिए बारे बारे पिया के कर पिया
Dale
आता नाटसंकेत म्हणणार सोहम फारटवून माझे एवढे
Usake, my
केवाणी दादा कुमार
Udah besok pasti itu mohon Bhava
दयाने भवानी दयाने भवानी दयाने भवानी दयाने भवानी दयाने भवानी दयाने महाकाली महाकाली सुरनर मुनिजानमाने सुरनर सकल उदायाने भवानी दयाने भवानी दयाने भवानी दयाने महाकाली सुरनर मुनिजानमाने सकल उदायाने भवानी दयाने
सुराने जगशाने महेशा सुरवरदे महेशा सुरवरदे ज्वाला आमुके चन्ने आमरा पदयाने भवाने दयाने भवाने दयाने भवाने दयाने भवाने भवाने दयाने भवाने दयाने सोयानाया मोहे चनमाने भवाने दयाने सोयानाया भवाने दया भवाने दयाने भवाने दयाने भवाने दयाने भवाने दयाने भवाने दयाने महागाने महागाने सोयानाय मोने जानमा सकल पुदाक्याने भवाने दयाने भवाने 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 चंद्रानने यशोदात्री उज्ज्वले तोषदायिनी त्रिलोका देवतांना तू पोशिसी सुख देऊनी तुझ मी नमितो लक्ष्मी लाडका बाळ मी तुझा. हे श्रीसूक्त मराठी श्रीसूक्तातल्या ह्या ओळी आहेत. तर अगदी तसं वाटलं मी की आज मला की असं उद्या घटस्थापना होणार आहे आणि प्रत्येक आपल्याकडे जशी परंपरा आहे की कुठलंही कार्य करण्याआधी आपण आधी देवांना आमंत्रित करत असतो. लग्नाच्या आधी जशी आपण देवदिवाळी करतो की आमच्या घरी कार्य आहे तुम्ही या, तसं केदार जेव्हा गात होता तेव्हा असं वाटलं की नाशिकमध्ये आता घटस्थापना घराघरात होणार आहे, तर देवी लक्ष्मी तू आता नाशिकमध्ये पाचारण कर. तर इतक्या अर्थतेने इतक्या आतून आणि इतकं सुंदर तो गायला. मला त्याला गाताना बघून बऱ्याच लोकांना एक रवींद्र जैन म्हणून मोठे संगीतकार आपल्या सर्वांना परिचित आहेत. खरंच रवींद्र जैन आठवले की रामायणाची सगळी गीतं ज्यांनी आपल्याला दिलीत आणि आपल्या आजही ओठावर आहेत, त्यांच्या फार सुंदर 2 ओळी आहेत. चांद सूरज के जो हो मोहताज, चांद सूरज के जो हो मोहताज, भीख न मांगो उजालों की. चांद सूरज के जो हो मोहताज, भीख न मांगो उजालों की. बंद आंखों से ऐसे काम करो कि आंख खुल जाए आंख वालों की. अगदी आपले डोळे उघडणारं गाणं त्याने गायलं म्हणजे त्याच्यासाठी किती टाळ्या वाजवाव्या. एकदा स्टँडिंग ओवेशन होते, सगळ्यांना उभं राहूया. खरं तर केदार, या सगळ्या टाळ्या तुझ्या कानात इतक्या इतक्या प्रगल्भपणे निनादू देत की एक दिवशी कुठेतरी टीव्हीवर मंचावर बघताना आम्ही सांगू की ह्याचा जो पहिला सूर्यविश्वास होता, जो कार्यक्रम होता, तिथे मी होते आणि तो आपला मान वाढवेल नक्कीच. अतिशय सुंदर आणि हृदय सकाळ आहे ही.
त्याचं जितकं कौतुक आहे तितकंच त्याच्या आईबाबांचं आहे, भाऊभाऊंचं आहे आणि त्यांच्या गुरूंचंही आहे. राग बैरागी केदार गायला, बैरागी भैरव. तर हा जो राग आहे भैरव रागातच रौद्र आहे तो, कारण तो शंकराचा राग आहे. आणि बैरागी म्हणजे वैराग्य आलं, वैराग्य आलं तिथे विरक्ती आली, विरक्ती आली तिथे भक्ती आली, भक्ती आली तिथे अध्यात्म आलं आणि अध्यात्म आलं तिथेच कुठेतरी मोक्ष प्राप्ती झाली. तर हा सगळा जो राग आहे वैरागी भैरव, हा रामप्रहरी एखादा साधू नदी किनारी बसलेला आहे आणि हलकीशी पाखरांची किलबिल चालू आहे आणि त्या क्षणी जेव्हा त्याला वाटतं की आता माझं काही नाहीच आहे, मी नाहीच आहे, जे काही आहे ते सगळं परमेश्वराचं आहे, या भावनेतून जो राग खायला जातो तो हा राग बैरागी. आणि तो या सगळ्या परिस्थितीला इतका सुंदर जमून गेला होता. बैरागी भैरव मधली खूप गाणी आणि बंदिशी आपल्याला माहिती आहेत. आणि खरं तर हा ध आणि ग हे कोमल स्वर असतात. इथे सगळे खूप मोठे लोक आहेत, पण मी अतिशय मला जे माहिती आहे तर हे कोमल स्वर जेव्हा नसतात तेव्हा तो त्याला वैराग्य प्रदान करतो असं म्हणतात आणि म्हणून हा वैराग्याचा राग आहे. दुसरा राग तो तोडी गायला. राग तोडीमध्ये पण जसं भक्ती शक्ती आहे तसं त्याच्यात कारुण्य आहे, म्हणून त्याच्यात माधुर्य आहे. आणि असं म्हटलं जातं की हा राग आत्मानंदाचा राग आहे. तोडी म्हणजे की तो आत्मानंदाकडे नेतो. तर बरीचशी गाणी आपल्याला सुंदर, सजन रे झूट मत बोलो, हे राग तोडी मधलं गाणं आहे. म्हणजे आपल्याला त्या रागाच्या जवळ जाण्यासाठी मी हे सांगते. म्हणजे SD बर्मन वगैरे या लोकांनी ही राग का वापरलेत किंवा त्याच्यात गुंफले गेलेत, ती गाणी जवळची झाली. म्हणजे कसं झालं माहितीये का, की आपल्याला हे सगळं सुंदर सगळं रूप जवळचं झालं, पण ती आपण आईलाच विसरलो असं काहीच. तर ही सगळी तिथून उत्पत्ती झालेली आहे. आपल्याला तिथे मुळाकडे न्यायचं हे काम आहे. आणि आज हे आम्ही मिसळ खाणार आहोत मंडळी, तुम्ही थोडी शांतता घ्या ना, मागे सगळे सुरुची. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं हे सूर्यविश्वासचं आजचं हे 54वं पुष्प सादर करताना मला खरंच खूप आनंद होतो आहे. पण हा सगळा जो एवढा मोठा मंच आहे, इथं पुस्तकं आहेत. म्हणजे नेहमी म्हणते की इकडे हिरवाई आहे, गंगा आहे, गंगात आहेच मागे, पण इथं ही पुस्तकं आहेत, इकडं मंच आहे, मागे मिसळ आहे. हे फक्त मोठ्या मनाची माणसं करू शकतात. बापू काळे म्हणतात की मोकळ्या मनाची माणसं इथे उदंड आहे, तो आता मोठ्या मनाची मान आहे. तर मोठ्या मनाच्या माणसाला मी मंचावर बोलवते. विश्वासजी ठाकूर सरांनी मंचावर यायचं. आणि अंगी किती पण मोठेपण असलं तरी ते मोठेपण दिसणारी, जपणारी आणि वाढवणारी माणसं करू. लाख मला माईक आवडतो, पण माझा माईक हातात द्यायला माईक देणार तो कोणीतरी हवं. तरी असे लोक हुडकून आणणारा, जवळ बाळगणारा, जवळपास काल रात्रीपासून इथेच आहे असं म्हणायला हरकत नाही. विनायक रानडेंना मंचावर बोलवते, कारण काल रात्री पण इथे एक मैफिल झाली आणि अतिशय सुंदर होती ती, गझल भरारी कवितेसोबत. आणि मला सांगायला आनंद होतो की पुण्याची एक रुबरू नावाची संस्था आहे, त्यांना त्यांचं पहिलं पुष्प करायचं होतं आणि त्यांनी विश्वास ग्रुपला कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला असं एक पुष्प करायचंय, तर मंच तुमचा उपलब्ध होईल का. तर आता पुण्याची लोक इथे येऊन त्यांचा पहिला कार्यक्रम करतात. हे या मंचाचं यश आहे. एकदा टाळ्या वाजवूया. विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपी यांना मंचावर आमंत्रित करते. 55 पुष्प सलग एकदाही, म्हणजे एकदाही असं झालं नाही की सकाळी 6:30 पावणे 7 वाजता जर इथे आहेत. त्याच्यामुळे ही जी आतून येते ही जबाबदारी, ही सामाजिक जाणीव आहे, जबाबदारी आहे. हे सगळे लोक ते पेलता आहेत, झेलता आहेत आणि आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आजच्या पुष्पाचे जो गुणी कलावंत आहे केदारला मी मंचावर आमंत्रित करते. केदार तुम्ही सगळे खाली यायचंय, त्याला घेऊन आलं. आशिष रानडे ज्यांनी त्याला घडवलं, मोठं केलं, आपल्यापर्यंत त्याचे सूर पोहोचवले, मी आशिषजींना पण मंचावर आमंत्रित करते. प्रसिद्ध लेखक, कवी आणि विश्वास ग्रुपचे माननीय सदस्य संजयजी कंक यांना मी निमंत्रित करते. त्यांचा तो खूप
जवळचा आहे, ऋणानुबंधाचा आहे केदार, तेव्हा संजय काकांकडून त्यांचा आदर आणि सत्कार करावा अशी मी विनंती करते त्यांना. विलास पाटणकर, विलासजी पाटणकर त्याचे प्रथम गुरु. स्मिता गानू जोगळेकर मागच्या वेळेस मी यायचे मंचावर, मागच्या वेळेस त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आपल्या ग्रुपचे सदस्य आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी रसिक कुलकर्णी यांचा सन्मान करावा. अथर्व भागवत अतिशय सुंदर संवादिनी वाजवली, त्याचा सन्मान करायची विनंती मी सौ विजया मालपुरे यांना करते. विजया म्हणजे माझी आई आहे. मी जे काही श्रीसूक्त तुम्हाला सांगितलं हे सगळं तिने माझ्या मनावर बिंबवलेलं आहे. नमीश सांगळे ज्याने तंबोरा वाजवला. इतका गोड निरागसपणे तो वाजवत होता, त्याचा सन्मान करायची विनंती मी. विनायक सर तुम्हीच करा. छान, तुमचाही कुर्ता आहे, त्याचाही कुर्ता आहे. प्रत्येक पुष्पाचं, प्रत्येक कलावंताचं एक भाग्य असतं. आजचा केदार खरंच भाग्यवान आहे, कारण प्रसिद्ध अर्थतज्ञ विनायकजी गोविलकर आज आपल्या बरोबर आहेत. विनायक सरांना मी विनंती करते की मंचावर यायचंय. आणि आपण जे मागचे पुष्प झाले सगळे मागचे 54, त्या पुष्पांमध्ये त्या प्रत्येक सूर्यविश्वास मध्ये गायलेल्या प्रत्येक कलावंताला त्याच्या घराच्या बैठकीच्या भिंतीवर एक मानपत्र असायला हवं, आणि त्या मानपत्रामध्ये त्याच्या आईचं नाव असायला हवं, कारण कलावंत घडवताना सगळ्यात महत्वाची असते ती आई, असं विश्वासरांचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्या कलावंतांना मानपत्र द्यायचे आहेत त्यातले मकरंदजी हिंगणे सर आज आपल्यात आहे. मी हिंगणे सरांना मंचावर बोलवते आणि विनायक सरांना विनंती करते की त्यांनी त्यांना मानपत्र द्यावं. तसंच सतार एका पुष्पाला अतिशय सुंदर वाजवली होती प्रतीक पंडिताला. प्रतीक पंडित आलाय ना, ह्याच मंचावर त्याने सतार वाजवली होती, त्याचाही सन्मान करायची विनंती मी विनायक सरांना करते. अजून एक सर मी तुम्हाला विनंती करते की एकदा केदार बरोबर एक छानसा फोटो काढा, कारण की त्याच्यासाठी हा फार मोठा क्षण आहे. दोघही गोष्टी तर त्याच्या पाठीवर अशीच आशीर्वादाची आणि स्नेहाची छाप असू द्या. आज भाग्य आहे. स्मिता साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या.
सूर्यविश्वास सुरू झालं आणि स्मिताने माईक हातात घेतला. आता माईक कुठेही असलं तरी तो तिच्या जवळ जातो, इतकी त्याची जिवलग गट्टी झाली. विनायकरावनं बघितल्यावर मला खूप आनंद झाला की नाशिक मधलं इतकं एखादं चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला आलं. त्यामुळे केदारचं भाग्य आहे आणि स्मिताचं पण भाग्य आहे. ज्या श्रीसुक्तावर स्मिता बोलत होती, मी 2 मिनिटं थोडासा घाम होता, कारण विनायकरावांनी जे श्रीसुक्ताचं विवेचन केलं आणि ते ज्यांनी ऐकलं असेल त्यांना माहिती आहे की त्याचा अभ्यास किती आहे त्यांचा. आणि त्याच्यासमोर ती श्रीसुक्ताचं उदाहरण दिले होते. इथे अनेक गायक आहेत, त्यांच्यात एकच ती राग सांगत होती, म्हणजे पट्टीचं काय असावं, तर तिच्यासाठी एकदा टाळ्या. इथे मान सन्मान कोणाच्या हस्ते करायचं, तर तसं बघायला गेलं तर कुटुंबप्रमुख म्हणून आमचा विश्वास आहेच आणि तो नाशिककरांचा विश्वास आहे की कुठलंही चांगलं घडणार असेल तर त्याच्या मागे तो उभा आहे. पण आलेल्या लोकांमधनं ती एक ऊर्जा समोरच्या माणसाला मिळाली, पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. कंकणच्या हस्ते, संजय कंकणच्या हस्ते याचा सत्कार करण्याचं मी त्यांना का सांगितलं, जो माणूस 6-7 तास गाडी लेट असून सुद्धा, रात्री 2:30-3ला पोहोचून सुद्धा सकाळी पोहोचण्याच्या प्रेमापोटी इथे येऊ शकतो, माझ्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आपुलकी कोणामध्ये असेल. त्यामुळे तो मायेचा हात त्याला मिळाला पाहिजे. आशिष रानडेंनी ज्या दिवशी मला सांगितलं की आपल्याला असं माझा विद्यार्थी आहे तसं गाणं ठेवायचं, मी म्हटलं अरे मग सूर्यविश्वास केलं कसं करता. फार मनात असं आलं की सकाळचे राग गायला सकाळचं व्यासपीठ नाहीये आणि म्हणून आपण एक छोटीशी कल्पना मांडली. विश्वासने त्याला पाठबळ दिलं आणि विश्वासने मी विचारलं आपण किती दिवस करायचं, त्यांनी सांगितलं आपल्याकडे गाणारे जेवढे तेवढे वर्ष करायचं. आज जानेवारीपर्यंत माझ्याकडे तारखा बुक आहे आणि नुसतं नाशिक नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, भारताबाहेर सुद्धा शास्त्रीय संगीतातलं कोणी येणार असेल तर ते आवर्जून आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपण जाणं येणं मानधन या पलीकडे त्यांना फक्त सेवा द्यायला सांगतो आणि ती लोक येतात, कारण असं व्यासपीठ फक्त देणारा विश्वास आहे. तर त्याच्याकडे आज माझी लाडकी पुतणी किंवा लेख नाहीये, पण रुचाचं योगदान पण तितकंच आहे. रेडिओ विश्वासला जी मोठी ताकद दिली आहे आणि आज रेडिओ जगभर गायला जातो. काल पण मी आवर्जून ही गोष्ट सांगितली की आमच्या लहानपणी रेडिओ सिलोन आम्ही ऐकायचो आणि मी आणि विश्वास तिथे गेलेला असताना तिथे रेडिओ विश्वास ऐकला होता आणि इतका आनंद झाला होता, कारण शेवटी आपलं ते आपलं आहे. हे व्यासपीठ वाढत चाललं, कुमार मंचची सुरुवात झाली. आपण घरोघरी शास्त्रीय संगीताची बैठक करा असं आवाहन केलं, कारण जी कला, अभिजात कला राजाश्रयावर पूर्वी चालायची ती आता लोकशाही आली असेल तर लोकांच्या आश्रयाला गेली पाहिजे, लोकाश्रयावरती चालली पाहिजे. आपल्या घरी वाढदिवसाच्या निमित्ताने एक मैफिल ठेवा शास्त्रोक्त सुरांची. तुमच्या प्रेमापोटी सगळेजण नटून थटून येतील, त्यांना काय चहा पाणी करायचं तुमच्या पद्धतीने करा सकाळी, पण त्यांच्या कानावर एक चांगलं संगीत गेलं पाहिजे आणि ह्या अशा कलावंतांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना यथोचित मानधन द्या. खूप लोकांनी हा पायंडा सुरू केलाय. मला असं वाटतं की ज्या विश्वासाने हे सूर्यविश्वास सुरू केलं, तो विश्वास असा प्रत्येक घराघरामधनं एका वर्षानंतर आपल्याला ऐकू यायला पाहिजे. रोज कुठेतरी एक छान मैफिल चालली, संध्याकाळच्या बेसुरे वाढदिवसामध्ये सकाळचा सुरीला वाढदिवस जर तुम्ही केलं तर खूप छान वाटेल आणि माझ्या मते हे अनेक जण करतायत. केदारच्या बाबाने आत्ताच सांगितलं की आमच्या घरी पण असा वाढदिवस करून 6 कलावंत बोलवले. छोटीशी गोष्ट आहे. मला असं वाटतं नारायण नागबळी सारखी एखादी गोष्ट अख्खं गाव बसू शकते त्र्यंबक सारखं. तर नुसतं आपण सूर्यविश्वासच्या माध्यमांना सूर तुमच्या घरात असं जर केलं तर हे कलावंत किती पुढे जातील. काही दिवसांनी बाहेर यावचे कलावंत येतील. मला एकाने विचारलं की याला साधारण अंदाजे खर्च काय येतो. म्हटलं काय नाही, सत्यनारायणासारखं आहे. 1.25 पाव, 1.5 पाव, 1.25 किलो, 1.25 पोत, 1.25 ट्रक. तुला जसं योग्य असेल तसं कर. घरातल्या लोकांना चहा दे, 10च लोक बोलव. खाली जर केलं म्हणजे तुमच्या पार्किंग मध्ये 20-25 लोक बोलव. काही जणांना मांडव पण टाकले. त्याची सुरुवात मी केली तेव्हा 250 लोक बोलवले होते आणि ह्या व्हायच्या मागचा हेतू एवढाच होता की कोणाला तरी चालना दिली पाहिजे. मी काल एक वाक्य सांगितलं ते परत सांगतो. ही सगळी मंडळी नेहमी सांगतात की रियाज करायला पाहिजे. मला असं वाटतं आपण सुद्धा दातृत्वाचा रियाज करायला पाहिजे. जो विश्वास करतो त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण दातृत्व एकदा केलं आणि संपलं असं होत नाही, तर ते पण चालू ठेवलं पाहिजे आणि हे अखंड तेवढ ठेवणारे आमचे विश्वास ग्रुप हा एक मोठा कुटुंब आहे. जानेवारीमध्ये अष्टोप्रहर स्वरवत्र आहे. 3 आणि 4 जानेवारीला 24 तास प्रत्येक तासाचं संगीत गाण्यासाठीचं व्यासपीठ 4थं वर्ष आहे. नक्की या. बालाजी मंदिरामध्ये तो कार्यक्रम असतो.
जर का सवाई गंधर्वसाठी लोक तिकीट काढून पुण्याला जात असतील तर आम्ही हा निखळ आनंद तुमच्यापर्यंत असाही देतोय. फक्त तुम्हाला यायचंय. परगावून आतापासून लोकांची तयारी सुरू झाली, यायला पाहिजे. जे आपल्या गावात आहे त्याचा आनंद तुम्ही नक्की घ्या. मनोज शिर्के आज इथे आहे. विश्वास ग्रुप मधले सगळी माणसं, राजू देसले असेल, नंतर ज्ञानेश्वर असेल, खूप झटतात. म्हणजे हिने सांगितलं तसं कालच कार्यक्रम संपून आम्ही घरी नाही गेलो तर आजचा सगळ्याचा कार्यक्रम. पुढचा दिवाळीचा कार्यक्रम आहे, न चुकता या. सुरांची दिवाळी नरक चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी 19 तारीख, तिसरा रविवार. आणि ही दिवाळी आपण खाली आता तेव्हा आपण खालचं उपलब्ध केलंय विश्वासने. त्यामुळे मस्त मागच्यासारखे 400-500 लोक नटून तटून येऊन छान सुरांचं पण आस्वाद घेऊ, फराळ करू, नंतर मिसळ पण खाऊ आणि हा गोडवा घेऊन वर्षाची सुरुवात अशी चांगली करू की या दिवाळीनंतर वर्षभर दिवाळी कशी येईल. कारण मला नेहमी माहिती आहे की सूर्यविश्वासातून जाणारा माणूस इतका प्रसन्न असतो की त्याचा तो दिवस नाही तर पुढचा सूर्यविश्वास दिसतो तो टवटवीत असतो. हीच टवटवीतपणा तुम्हाला सगळ्यांना आयुष्यभर मिळो, उदंड आयुष्य राहो. स्मिताला जोरदार टाळ्या स्मितासाठी. आणि का बरं, स्मिताची आई आहे ना ती पुढे येत नाही, तर मी तिला म्हटलं की अरे विश्वासने प्रत्येक प्रमाणपत्रात आईचं नाव आवर्जून टाकलं, कारण आई मुलाला घडवते आणि मुलगा फक्त बापाचं नाव लावून फिरतो. तसं चालणार नाही. तर तुझ्या मागे अखंड परिश्रम करणारी आई आहे, पण आई येणार नाही व्यासपीठावर. आईला मी एकच वाक्य सांगितलं की माझी आई म्हणून तुला व्यासपीठावर येते. ती 1 मिनिटात तयार झाली. सगळ्या आया आपल्याच त्यांनीच आपल्याला घडवलं, एक आई नाही घडवलं. जमिनीपासून सगळ्या आया आपल्याला पहिल्यापासूनच जतन करतात, वाढवतात आणि खूप चांगलं चांगलं देतात. हा तुमचा आमच्यावरचा विश्वास असंच दृढ होतो. धन्यवाद. नमस्कार. फार वेळ घेणार नाही. इथं ज्या वेळेला केदारचा कार्यक्रम करायचा ठरला त्यावेळेला केदार निर्विकार आहे, तो संन्यास्त आहे, त्याला कशाचंच काय घेणं देणं असत नाही, तो स्वतःच्या ह्याच्यात असतो. पण आम्हाला इतकी एक्साइट झाला नाही. आणि त्याच्या काका काकू पुण्यावरनं आले गाणं ऐकायला. मावशी आलेली आहे, इथले पण काका काकू आले, डॉक्टर यार्दी आले. आणि हे सगळे केवळ त्या केदारच्या प्रेमापोटी. माझ्या बोलण्यातनं त्याचा विषय असतो. त्यांना उत्सुकता होती ऐकायची. त्यांना म्हटलं या कार्यक्रमाला या. काय आहे, मी कोणाकोणाचे आभार मानू. विश्वासरावांचे मानू, स्मिताचे मानू, विनायकरावांचे मानू. संजय तर माझा 40 वर्षापासूनचा मित्र आहे. आभार मानण्यापेक्षा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. मी तुमचा आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना फारसं संगीत वगैरे आहेत, काही आमचे मित्र आशुतोष मोरे वगैरे अशी मंडळी आहेत, पण ज्यांना फारसं संगीतातलं कळत नाही असं म्हणत नाही, आवडतं असे राजेंद्र जाधव. ज्या माणसानं व्यायाम घराघरात पोचवला तो माणूस आपल्यामध्ये इथं उभा आहे. उत्तमराव जाधव आहेत, ॲडव्होकेट राम नागरे आलेले आहेत. अशी माझी सगळी मित्रमंडळी आहेत. कॉन्ट्रॅक्टर बीटी शेळके वगैरे आलेले आहेत. आणि आभार कोणाचे मानू, विलासचे मानू, आशिषचे मानू, त्याच्या आईवडिलांचे मानू. पण नाही, आभार मानलं की नातं तुटून जातं, विषय संपून जातो. तो नाही तसा संपवायचा. मी तुम्हा सगळ्यांचा फार ऋणी आहे. केदारचे जे शिकणारे त्याच्या बरोबरचे ते पण सगळे इथं आलेले आहेत. आणि माझी तर इच्छा आहे, जाहीर मंचावर मी सांगतो, विनायकराव, आशिषच्या गुरुकुलामध्ये पुढची ख्याल गायकी तयार होते नाशिकची. माझं तर म्हणणं असं, एक वर्षभर आशिषला बुक करून टाका तुम्ही, तो 100 पर्यंत घेऊन जाईल तुमच्या सगळे कार्यक्रम. हो हो, विनायक आशिष रानडे असं. तर मी विनंती करेन तुम्हाला सगळ्यांना. केदारचं खूप कौतुक केलं तुम्ही. मला आता राहून राहून त्याच्या आईची आठवण येते. फार कष्ट घेतले तिने. धन्यवाद.
मी नेहमीच बोलतो म्हणून मी आज न बोलता मी गोविलकर सरांना विनंती करणार आहे की त्यांनी बोलावं आणि त्यांच्यानंतर हा कार्यक्रम संपलेला असेल. दिवाळीचं तर निमंत्रण दिलंच आहे विनायकने. मगाशी जसं त्यांनी सांगितलं की माईक पहिले दूर होता, स्मिता आली नंतर माईक जवळ आला, तसंच एका कार्यक्रमामध्ये विनायकला मी आभार प्रदर्शन करायला लावले. तो इतका घाबरून गेला कारण त्याला सवयच नव्हती. मग त्याला म्हटलं तुला हे आभार प्रदर्शन करायचं, लिहिलेलं वाचायचं होतं तरी तो तयार होत नव्हता. त्याला तयार केलं, तो झाला. आणि आता आज माईक पण त्याच्याकडे आली, त्याच्या माईकच्या माध्यमातून लोक पण इथं जमा झालेली. अशी ही परंपरा कंटिन्युअसली चालू झाली. आणि मला तर स्मिताचं कौतुक याच्या ठेवलं की मी स्मिताला आवर्जून मागच्या वेळेला शेवटी एकदा रागावून सांगितलं की म्हटलं आता तू बाकीचं बोलणं बंद कर, तू रागावर बोलायला सुरुवात. लोक ऐकतात, लोकांना समजलं पाहिजे की ते हा राग म्हणजे काय किंवा याचं नेमकं काय. थोडक्यात तू समजावून सांग. तुझ्या भाषेतून तू समजावून सांगितलं की समोरच्या पर्यंत ते पोचेल म्हटलं. त्याचा काय अभ्यास नाही करायचा, परीक्षेला नाही बसायचं म्हटलं, पण जे थोडकं मोजकं असेल ते करावं, हा मला असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं केदारची ही दुसरी आमच्याकडची मैत्रीण. केदारची आम्ही फार वर्षापूर्वी डॉक्टर कैलास कुमुदांना मला वाटतं कैलास कुठेतरी आम्ही स्पॉन्सर होतो, त्याच्या एका कार्यक्रमाला स्पॉन्सर होतो. पण मला असं वाटतं की केदारला जे दिसतं आणि ऐकायला येतं ना ते आपल्याला डोळे असून दिसत नाही आणि ऐकायला पण तितकं चांगलं येत नाही जे केदारला येतं. त्यामुळे तो डोळंच आहे असं मला वाटतं. आणि तसं तुम्ही सांगितलं ना की इथं मकरंद आहे, आशिष आहे, नंतर आमचा अवी वगैरे आहे. लोक म्हणजे हे यांनी खरं नाशिक समृद्ध केलंय. तुम्हाला मी सांगतो यांच्यामुळे नाशिक समृद्ध झालं. मी नेहमी म्हणतो स्मार्ट सिटीमध्ये काही खूप चांगले छान दिवे लावले, सिमेंटचे रस्ते केले म्हणून तुमचं गाव मोठं होत नाही. तुमच्या गावामध्ये सामाजिक जाण असलेले आणि सांस्कृतिक कार्य करणारे किती लोक आहेत त्याच्यावर ते गाव स्मार्ट म्हणून टाकतात. आणि आपण इनफ स्मार्ट आहोत असं माझं वैयक्तिक माझं मत आहे. असं बोलण्यासारखं खूप आहे, पण मी गोविलकर सरांकडे माहिती देतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार. खरं म्हणजे आता बोलण्यासारखं काही उरलं नाही, इतकं छान छान बोलून आणि गाऊन झालंय. केदारने अतिशय सुंदर गाणं सादर केलं. मी ऐकून होतो, मी त्याच्या घरी बऱ्याच वेळा गेलो, इतक्या वेळा गेलो असं म्हणण्यासारखा गेलो आहे. आणि त्याचा रियाज वगैरे चालू आहे एवढं मला माहिती होतं. आज त्याचं गाणं ऐकायची संधी सूर विश्वासच्या माध्यमातून मिळाली. त्याबद्दल केदारचे, त्याच्या वडिलांचे, त्याच्या शिक्षकांचे, सूर विश्वासचे मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, आभार मानतो. असा काही उपक्रम नाशिकमध्ये 54 पुष्प आहे. म्हणजे सातत्य पण आहे, कल्पकता आहे, सातत्य आहे. आणि त्याच्या पाठीमागची जी तळमळ आहे, कार्यकर्ते सगळेच असतात पण पुढे कोणीतरी खांद्यावर झेंडा घेऊन चालायला लागतं, मागे खूप जण येतात. असा झेंडा घेऊन जाणारे 2 जण विश्वास ठाकूर आणि विनायक रानडे, त्यांच्या सगळ्या टीमने हे जे काही याला यज्ञच म्हटलं पाहिजे चालू केलं आहे. मला असं वाटतं त्याच्यासाठी खूप शुभेच्छा आपण सगळेजण देऊया. केदारलाही खूप शुभेच्छा देऊया. मला या ठिकाणी बोलवलं आणि 2 शब्द बोलायला पण दिले, त्याही बद्दल मी यांचे आभार मानतो आणि थांबतो. मगाशी बोलताना खरं म्हणजे विनायक सगळ्यांचंच कौतुक करतो, पण गंमत अशी आहे की याच्यातलं 90% काम विनायक स्वतः करतो, पण तो क्रेडिट स्वतःकडे घेत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आपण एकदा विनायकसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि तो प्रामाणिकपणे आणि तळमळीने हे काम करत असतो, कुठलीही अपेक्षा न करता. आज येणार लोकांकडे खूप पैसे आहेत, लोकांकडे वेळ नाही द्यायला. तो भरपूर वेळ ह्या सगळ्या याच्यासाठी देतो, हे सगळं जमवून आणतो. मला असं काय नेहमी वाटतं की ते आपल्याकडे जो दरवर्षाने 12 वर्षाने येणारा कुंभमेळा आहे ना, हा दर महिन्याला आपल्याकडे कुंभमेळा बनवत असतो. आणि दर्दी लोकांचा बनवतो, 900 कुंभमेळा नसतो, तर दर्दी लोकांचा कुंभमेळा तो बोलवतो, जो एक माणूस 1 लाखाचा आहे असं मला वाटतं. विनायकला पण माझ्या मनपूर्वक शुभेच्छा की त्यांनी असंच छान छान काम त्यांनी करत राहावं. धन्यवाद. आशिषला बोलायचं 1 मिनिट. आशिषकडे. आज केदारचं गाणं सुरू असताना माझ्या मनात एकच विचार सुरू होता. त्याची आई जेव्हा मला त्याच्याकडे त्याला माझ्याकडे घेऊन आली होती
सुमारे 12 वर्षापूर्वी, आणि त्याचं एकूणच सगळ्या अडचणी आणि सगळं बघता त्यांना ते खूप अवघड वाटत होतं की हा कसं शिकेल किंवा याला कोणी घेईल का किंवा कसं होईल सगळं. पण त्या जेव्हा आल्या माझ्याकडे तेव्हा त्यांनी एकच शब्द मला सांगितला होता की तुम्ही जसं शिकवाल तसं, पण तो एकदा फक्त त्याच्या मनाप्रमाणे त्याला पूर्ण वेळ गाता आलं पाहिजे. आणि काही दिवसापूर्वी 2020मध्ये त्याची आई कॅन्सरनी गेली, आणि खरं सांगायचं तर त्यांना मी भेटू शकलो नाही हे सल किंवा दुःख माझ्या मनात कायम आहे आणि राहील. तेव्हापासून आजपर्यंत मी या क्षणाची वाट बघत होतो, आणि आज खऱ्या अर्थाने मी मुक्त झाल्यासारखं मला वाटतंय खरं सांगायचं तर. कारण आणि दुर्दैव असं आहे की आज पितृपंधरवड्याची अमावस्या आहे, सर्वपितृ अमावस्या आहे. त्यामुळे आजचा योग विशेष त्यांनी घडून आणला असं मी म्हणेन. त्या जिथे कुठे आहेत, मला खूप इमोशनल करायचं नाही हा विषय, पण त्या जिथे कुठे आहेत त्या आज 100% त्याचं गाणं ऐकत असतील, आणि हा सगळा पितृपंधरवडा पूर्ण लाभला असं मी म्हणेन. धन्यवाद.